पुदिना धुवून घेतलेला आहे, कोथिंबीर चांगली तोडून घेतलेली आहे. आता याची चटणी करून घेते. तर आपला पुदिना आणि चटणी वाटून झालेला आहे, पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर चल, दही बघा किती छान घुटली गेलेली आहे. ह्याच्यात अजून पाणी बसतो कारण दही खूप घट्ट आहे. तर मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. हे बघा अशी आपल्याला दही पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते. लाल तिखट, काळं मीठ, चवीनुसार मीठ, जिऱ्याची पावडर. आता घालूया आपण जो हिरवा मसाला तयार केलेला, हा पुदिना आणि कोथिंबीरचा. 1-2 हिरव्या मिरच्या. आपल्या घरात जर लहान लेकरं खाणार असेल तर त्यांच्यासाठी घालू नका. आणि कांदा घालून घेतला. तुम्ही वाट पाहत असाल ना कोणती रेसिपी अशी करणार आहे. तर चला, तुम्हाला आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. ताक तयार आहे. आता तुम्हाला दाखवते मी काय करणार आहे. चला, या आहेत शिळ्या चपात्या. तर 2 चपात्या उरल्या होत्या, त्याला असं वाळून ठेवले होते उन्हामध्ये. तर आता ह्याला तुकडे करून घेते. बघा किती छान आवाज येतोय की नाही. तर ह्याला असे तुकडे, जसं तुम्हाला बारीक पाहिजे मोठे पाहिजे तसे तुम्ही तुकडे करू शकता. आपण शिजून खायचा कंटाळा आला म्हणून मी दह्यामध्ये घालून आता हे ताकामध्ये भिजवणार आहे. किती छान असे कडक झालेले आहेत चपाती. तर ह्याला तुम्ही चाटसुद्धा म्हणू शकता. चला, आता हे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेला आहे. आता घालूया आपला ताकाचा मसाला. बघा जो आपण तयार केला होता ना तो. आणि हे बघा किती छान झालेली आहे रेसिपी. तर आता ह्याला 1-2 मिनटं असंच ठेवूया, म्हणजे चपाती थोडीशी क्रंची असायला पाहिजे की नाही. जास्त भिजवणार पण नाही मी आणि जास्त कडक पण ठेवणार नाही. तर ह्याला थोडा क्रंचीपणा राहावं म्हणून थोडं 1-2च मिनटं ह्याला असंच 2 मिनटं झाकून ठेवते. 2 मिनटं झालेले आहेत. हे बघा किती छान अशी आपली रेसिपी झालेली आहे. जिरा पावडर, कांदा आणि चाट मसाला थोडासा, लाल तिखट झाली की नाही अशी थंड थंड थंड. आणि दही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून वापर करू शकता. आणि वरून घालूया कोथिंबीर. बघा किती छान झालेली आहे. सकाळी सुद्धा नाश्त्याला खूप छान आहे. चला या तर मग आता खायला. कशी वाटली, छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी सोबत. चला तर बाय.